Good morning, all of you. Good morning, sir. तर आजपासून आपण चॅप्टर नंबर 11 सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे नॉन फॉर्मल पॉलिसीज. याच्यात काय काय बघा कंटेंटमध्ये. पहिल्यांदा आपण पॉलिसी म्हणजे काय ते बघायचं आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 2 असेल पॉलिसीज ड्यू टू इन अटेन्शन टू दी एम्बिग्युटी ऑफ लँग्वेज. आणि लास्ट पॉईंट असेल पॉलिसीज ड्यू टू इन अटेन्शन टू आर्ग्युमेंट. आता चॅप्टर एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे, कारण जर तुम्ही तुमचा क्वेश्चन पेपर बघितला असेल, म्हणजे गेल्या 4-5 वर्षाचे जर पेपर बघितले असतील, तर त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये याच्यावर प्रश्न येतो, क्वेश्चन नंबर 2 मध्ये येतो, 3 मध्ये पण येतो आणि 4 मध्ये पण येतो. बेसिकली तुमचा जो काही क्वेश्चन नंबर 3 असतो त्याच्यामध्ये पहिला जो काही प्रश्न असतो तो असतो सिलॉइझमच्या वर. म्हणजे 3 वाक्य देण्यात येतात, ती लॉजिकल फॉर्म मध्ये असतील किंवा नसतील ते तुम्ही चेक करायचं आणि व्हॅलिडिटी डिसाईड करायची. आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये जो काही दुसरा प्रश्न येतो तो असतो पॉलिसीजवर, की तुम्हाला जी काही वाक्य देण्यात येतील त्यात कोणती पॉलिसी आहे तुम्ही ओळखायचं असतं. प्लस काही वेळा क्वेश्चन नंबर 4 मध्ये जे काही 12 मार्क्सचे प्रश्न असतात त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पॉलिसीचा ग्रुप विचारला जातो. म्हणजे सेकंड पॉईंट असेल किंवा थर्ड पॉईंट असेल, जो तुम्हाला कम्प्लिटली कव्हर करायला काही वेळा विचारलं जातं. किंवा सेकंड पॉईंट मध्ये एखादी पॉलिसी असते ज्याच्या अंडर तुम्ही परत 4 ते 5 पॉलिसी येतात. मग त्या प्रकारचा एखादा पॉईंट ते विचारतात आणि तुम्हाला सांगतात की 12 मार्क्ससाठी यातील प्रत्येक प्रकार एक्सप्लेन करा. मग एक्झामच्या दृष्टीने हा टॉपिक खूप जास्त महत्वाचा आहे. तर आता आपण सुरू करूया. पहिले व्हॉट इज पॉलिसी. तर एक गोष्ट लक्षात घ्या, माणसाला जशी नवीन गोष्ट शोधायला आवडते त्याच प्रकारे माणसाला दुसऱ्यांच्या चुका करायला आवडतं. तीच गोष्ट लॉजिक मध्ये सुद्धा आहे. लॉजिशियन हे सुद्धा माणूस असल्यामुळे त्याने सुद्धा जसं व्हॅलिड रिझनिंग म्हणजे काय, एखादी गोष्ट योग्य कधी असते अयोग्य कधी असते हे डिसाईड करण्याच्या रूल सोबतच त्याने सुद्धा तेच काम केलंय. ते सुद्धा माणूस असल्याने त्याने सुद्धा काय केलंय, डे टू डे लाईफ मध्ये आपण ज्या काही गोष्टी वापरतो, जो काही तर्क वापरतो, रिझनिंग वापरतो, त्यामध्ये सुद्धा आपण काही ना काही चुका करत असतो. मग त्या चुका शोधण्याचं माध्यम काय प्लस त्या चुकांचं नाव काय हे सांगण्याचं काम लॉजिशियनने केलेलं आहे. म्हणजे ज्या ज्यावेळी आपण एखादा तर्कदोष करतो त्याला आपण पॉलिसी मानायचं आहे. आता पॉलिसी म्हणजे काय ते बेसिक मिनिंग बघा. जर 1 and 2 लाईन मध्ये आलं व्हॉट इज पॉलिसी तर तुम्ही हे देऊ शकता. प्लस तुम्ही हवे तर आन्सर जर वाढवायचे असेल जर तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही त्याची ज्या काही कॅटेगरीज आहेत त्या सुद्धा लिहू शकता. तर पहिल्यांदा बघा, व्हॉट इज पॉलिसी. An argument is said to commit a policy when it appears to establish a conclusion but does not really do so. म्हणजे काय, एखादं वाक्य असेल किंवा एखादं स्टेटमेंट असेल त्याने तर्कदोष केला असं कधी मानायचं, ज्यावेळी ते भासवण्याचा प्रयत्न करतोय की मी कन्क्लुजन पर्यंत पोहोचलोय पण प्रत्यक्षात ते पोहोचलेलं नसतं. आता ते का पोहोचलेलं नसतं हे तुम्हाला खालच्या 3 कॅटेगरी सांगणार आहेत. तर इटन क्लासिफाईड पॉलिसीज इंटू 3 ग्रुप. हा 3 ग्रुप कोणते आहेत ते बघा. पहिला आहे पॉलिसीज ड्यू टू इन अटेन्शन टू द लॉजिकल फॉर्म. आता लॉजिकल फॉर्म याचा नक्की अर्थ काय, तर आपण सिलॉजिझम किंवा त्यापूर्वी जे काही बेसिक लॉजिक शिकलो त्यामध्ये आपण त्याचा लॉजिकल फॉर्म बघितला असतो. जसं ग्रामॅटिकल सेंटेन्सचा फॉर्म असतो सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. त्याच प्रकारे लॉजिकचा जो एक स्पेसिफिक फॉर्म असतो जो असतो सब्जेक्ट प्लस कोपुला प्लस प्रेडिकेट. या फॉर्म मध्ये जर काही गडबड केली असेल तर त्याप्रमाणे किंवा त्या गडबडीमुळे कोणत्या प्रकारचे तर्कदोष होतात ते तुम्हाला फर्स्ट कॅटेगरी सांगते. सेकंड आहे पॉलिसीज ड्यू टू इन अटेन्शन टू दी एम्बिग्युटीज ऑफ लँग्वेज. याचा अर्थ काय, काही शब्द काही वाक्य किंवा वाक्याची रचना एकापेक्षा जास्त अर्थ दर्शवण्याचा प्रयत्न करते. मग ती जर गोष्ट जो काही थिंकर आहे, जो कोण वाक्य तयार करणार आहे किंवा आर्ग्युमेंट करणार आहे त्याने जर लक्षात घेतली नाही तर कोणत्या चुका होतात हे आपण सेकंड पॉईंटला बघायचंय. थर्ड पॉईंट आहे पॉलिसीज ड्यू टू इन अटेन्शन टू द अदर फीचर ऑफ आर्ग्युमेंट. म्हणजे काय, या दोन ज्या पहिल्या कॅटेगरी होत्या त्या कॅटेगरी व्यतिरिक्त जे काही राहिलेलं आहे ते सगळं तुम्हाला थर्ड कॅटेगरीमध्ये मिळेल. आता इकडे बघा, या टॉपिकचं नाव काय, तर त्या नॉन फॉर्मल पॉलिसीज. त्यामुळे लक्षात ठेवायचंय फर्स्ट जो पार्ट आहे पॉलिसीज ड्यू टू इन अटेन्शन टू लॉजिकल फॉर्म हा आपण कन्सिडर करायचा नाहीये. कारण काय, फॉर्मलचा अर्थ लक्षात घ्या लॉजिकच्या दृष्टीने ज्यामध्ये लॉजिकच्या फॉर्मचा भंग केल्यामुळे किंवा फॉर्मचे जे काही बेसिक रूल आहेत त्याचा भंग केल्यामुळे ज्या काही पॉलिसीज होतात त्यांना आपण फॉर्मल पॉलिसीज म्हणायच्यात आणि त्या फर्स्ट कॅटेगरीमध्ये कव्हर होतात. म्हणजे पॉलिसीज ड्यू टू इन अटेन्शन टू लॉजिकल फॉर्म. त्यामुळे काय, या टॉपिकचं नाव ज्याप्रमाणे नॉन फॉर्मल पॉलिसी सांगितलंय त्याच अर्थी फॉर्मवर बेस्ड पॉलिसी आपण बघणार नाही आहोत. अशा प्रकारच्या पॉलिसी बघायच्या आहेत ज्या कंटेंटवर बेस्ड असणार आहेत. म्हणून आपण काय करणार आहोत, फक्त सेकंड अँड थर्ड कॅटेगरी आहेत त्याच कन्सिडर करायच्या आहेत. फर्स्ट कॅटेगरी कन्सिडर करायची गरज नाही. आणि यापूर्वी तुम्हाला जो काही लॉजिक 1 झाला असेल ज्यावेळी मी बेसिक फॉर्म एक्सप्लेन केला होता त्यावेळी इन अटेन्शन टू लॉजिकल फॉर्म नक्की काय होतं हे आपण कन्सिडर केलेलं आहे. त्यामुळे एक्झामच्या दृष्टीने आता फक्त सेकंड अँड थर्ड कॅटेगरी ज्यांना नॉन फॉरवर्ड पॉलिसीज म्हणतोय, म्हणजेच कंटेंटवर बेस्ड असणाऱ्या ज्यांचा फॉर्मॅटची काही संबंध नाही त्या आपण फक्त बघायच्या आहेत. आता आम्ही जो काही पार्ट सांगितला, समजा पॉलिसीवर एखादा क्वेश्चन आला ज्या ठिकाणी तुम्हाला पॉलिसीज लिहायच्या आहेत पण त्याचा सफिशियंट नसेल तर अशा वेळी तुम्ही व्हॉट इज पॉलिसी हा जो काही पार्ट आहे हा ऍज अ इंट्रोडक्शन वापरू शकता, जेणेकरून तुमच्या आन्सरची क्वांटिटी वाढेल. प्लस हा पार्ट ऍज इट इज जरी घेतला तरी चालेल कारण ही क्वालिटी सुद्धा आहे. तर आता आपण नेक्स्ट पॉईंट कडे जाऊया.
फॉलोसिस ड्यू टू इनअटेन्शन टू द एम्बिग्विटीज ऑफ लँग्वेज, म्हणजे संदिग्धता असते किंवा एका शब्दाला एका वाक्याला एकापेक्षा जास्त अर्थ येतात, त्यावेळी काय होतं ते बघायचं आहे. तर पहिलं आहे पॉलिसी ऑफ इक्विव्होकेशन. इकडे काय होतंय बघा, दिस पॉलिसी अरायझेस ड्यू टू एम्बिग्युअस यूज ऑफ वर्ड और फ्रेज इन एन आर्ग्युमेंट. A word or phrase can be considered as a equivocal when it can be understood in two or more senses. याचा अर्थ लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही एखाद्या वाक्यामध्ये असा भाग असतो किंवा असा शब्द असतो ज्याचे एकापेक्षा जास्त अर्थ असतात आणि जर तुम्ही त्याच अर्थाने तो शब्द वापरला असेल त्यावेळी होते पॉलिसी ऑफ इक्विव्होकेशन. याचा अर्थ काय बघा, खाली साऊंडचं एक्झाम्पल दिलंय. साऊंड इज दॅट विच ट्रॅव्हल्स ॲट 1120 feet a second. His knowledge of history is sound and therefore his knowledge of history is that which travels at 1120 feet a second. इकडे झालंय काय, पहिल्या ठिकाणी साऊंडचा वापर ध्वनी म्हणून झालाय, दुसऱ्या ठिकाणी साऊंडचा वापर फ्री फ्रॉम डिफेक्ट म्हणून झालाय. हे एक्झाम्पल आपण ऑलरेडी सिलोइझम मध्ये बघितलेलं आहे, तेच एक्झाम्पल मी घेतोय. कारण काय, जुन्या गोष्टीला कनेक्ट होणं जरा सोपं जातं. आणि इकडे कन्क्लुजन मध्ये सांगितलंय काय, त्याचं हिस्ट्रीचं नॉलेज अशा प्रकारचा आहे ज्याचा वेग 1120 फूट पर सेकंड आहे. इकडे झालंय काय, साऊंडचे दोन अर्थ होते, मग अशा वेळी त्या साऊंडचा अर्थ रिस्ट्रिक्ट करण्याचं काम थिंकरचं होतं. त्याने अशा प्रकारे तो शब्द वापरला पाहिजे होता जेणेकरून नक्की त्याला कोणता अर्थ अभिप्रेत आहे समजेल. पण इकडे झालंय काय, पहिल्या वाक्यात ध्वनी म्हणून आलाय, दुसऱ्या वाक्यामध्ये त्याचा वापर फ्री फ्रॉम डिफेक्ट जे इन बेटर पोझिशन साठी आलाय. त्यामुळे झालंय काय, कन्क्लुजन मध्ये झालंय कन्फ्युजन. म्हणून लक्षात ठेवायचंय, याच्यासाठी तुमची वोकॅब्युलरी चांगली असणं आवश्यक आहे. इक्विव्होकेशन म्हणजे काय, ज्यावेळी वाक्यात एखादा शब्द असेल त्याचे एकापेक्षा जास्त अर्थ निघत असतील किंवा एखाद्या आर्ग्युमेंट मध्ये असा काही भाग असेल त्याचे मल्टिपल मिनिंग येत असतील, त्यावेळी पॉलिसी ऑफ इक्विव्होकेशन होते. इकडे तुम्हाला कोणकोणते अर्थ येतात हे सांगणं एक्सपेक्टेड नाही, फक्त लिहून ठेवा. दिस पॉलिसी अरायझेस ड्यू टू एम्बिग्युअस यूज ऑफ वर्ड, एवढं लिहून ठेवलं तर चालू शकेल. पॉलिसीचं नाव लिहा आणि इकडे जी काही थिअरी दिली आहे त्यातील एखादी ओळ लिहिली तरी चालेल. जर एखाद्याला एक्स्ट्रा मार्क्स हवे असतील किंवा अजून इन डिटेल जायचं असेल तर तो जो काही शब्द त्याला एम्बिग्युअस वाटतोय तो लिहू शकतो, प्लस त्याचे दोन अर्थ सुद्धा लिहू शकतो. हा पॉईंट समजलाय का बघा, कारण आजचं चॅप्टर खूप सोपं आहे. तर पुढे बघा, पॉलिसी ऑफ एम्फिबोली. इकडे काय म्हटलंय, दिस पॉलिसी अरायझेस ड्यू टू एम्बिग्युअस कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स. इन दिस पॉलिसी द सेंटेन्स हॅज टू ऑर मोर मिनिंग. इकडे काय म्हटलंय, इकडे वाक्य किंवा वाक्याचा एखादा भाग किंवा शब्द याला एकापेक्षा जास्त अर्थ असत नाही. इकडे वाक्यामध्ये शब्दांची अरेंजमेंट अशा प्रकारे केली जाते जेणेकरून एकापेक्षा जास्त अर्थ निघतात. एक्झाम्पल बघा, द हाऊस वॉज बिल्ट ॲज अ प्रेझेंट फॉर मिसेस एक्स हू मॅरिड इन 1967 ॲट अ कॉस्ट ऑफ 50,000. इकडे झालंय काय, मिसेस एक्स साठी प्रेझेंट म्हणून एक घर बांधलेलं आहे, पण इकडे जे काही 50,000 दिलेत ते नक्की लग्नाचे आहेत की घराचे आहेत हेच समजत नाहीये. बरोबर आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं इकडे कोणताही शब्द एकापेक्षा जास्त अर्थ सांगत नाहीये, पण वाक्याचे भाग जे आहेत ते अशा प्रकारे जोडलेले आहेत ज्याच्यामुळे होतंय काय, 50,000 नक्की मिसेस एक्सचं लग्न झालंय की घर बांधलंय हे समजत नाहीये. तर त्याने असं वाक्य केलं असतं, दिस हाऊस वॉज बिल्ट ॲट अ कॉस्ट ऑफ 50,000 ॲज अ प्रेझेंट फॉर मिसेस एक्स हू मॅरिड इन 1967. तर आपल्या लक्षात आलं असतं की घर बाबा 50,000 बांधलेलं आहे, ते मिसेस एक्स साठी आहे. पण इकडे काय झालंय, त्याने वाक्य अशा प्रकारे अरेंज केलंय ज्याच्यामुळे 50,000 लग्नाचे आहेत की घराचे ते समजत नाही. मग ज्याही वाक्याची रचना अशी असते ज्याच्यामुळे एकापेक्षा जास्त अर्थ निघतात किंवा कन्फ्युजन होतं, त्यावेळी पॉलिसी होते पॉलिसी ऑफ एम्फिबोली. त्या ठिकाणी कोणताही शब्द किंवा वाक्याचा भाग एकापेक्षा जास्त अर्थ सांगत नसतो, फक्त ते वाक्याचे जे काही घटक आहेत ते चुकीच्या पद्धतीने अरेंज केल्यामुळे मल्टिपल मिनिंग देत असतं ते वाक्य. पुढे आहे पॉलिसी ऑफ अकाउंट. अकाउंट किंवा आपण याला पॉलिसी ऑफ असेंट म्हणू शकतो. इकडे होतंय काय, इकडे वाक्यातील शब्द अँबिग्युअस नसतात, वाक्याची रचना पण चुकीची नसते, पण आपण वाचताना किंवा बोलताना चुकीच्या शब्दावर भर देतो आणि याच्यामुळे पॉलिसी होते. दिस पॉलिसी अरायझेस फ्रॉम एम्फसिस प्लेस्ड अपॉन अ सर्टन वर्ड और फ्रेज इन अ सेंटेन्स. जे वाक्यात चुकीच्या ठिकाणी जर आपण पॉज घेतला असेल किंवा चुकीच्या शब्दावर जर आपण भर दिला तर अशाही पॉलिसी ऑफ असेंट किंवा अकाउंट होते. आता याचं एक एक्झाम्पल बघा, हिंदीमध्ये सोमवार को दुकान बंद रखा जाता है. वाक्य ठीक आहे, पण हेच वाक्य मी जर असं वाचलं, सोमवार को दुकान बंद रखा जाता है, काय झालंय, वाक्य तर तेच आहे, पण मी काय केलंय, बंद रखा मधील बंद आणि रखाचा र एकत्र आणलाय आणि बंदर करून टाकलंय आणि बनवलंय सोमवार को दुकान बंदर खा जाता है. अशाच प्रकारे एक इंग्लिश वाक्य आहे बघा, वेन डिड यू शॉट द क्लर्क, ही रिप्लाइड विथ शॉक, आय शॉट द क्लर्क. इकडे वाटतंय काय, तो कन्फेस करतोय, जरी त्याला आश्चर्य वाटलं असेल किंवा त्याला धक्का बसला असेल, मी त्या क्लर्कला मानलंय. पण आता पुन्हा एकदा हेच वाक्य वाचतो, वेन डिड यू शॉट द क्लर्क, ही रिप्लाइड विथ शॉक, आय शॉट द क्लर्क. इकडे त्याला आश्चर्य वाटतंय, इकडे तो काय म्हणतोय, अरे मी कधी गोळीबार केलाय. मग झालंय काय, वाचण्याच्या फरकामुळे एका ठिकाणी आय शॉट द क्लर्क हे कन्फेशन वाटू शकतं, तर दुसऱ्या ठिकाणी आय शॉट द क्लर्क
इकडे काय वाटू शकतं, त्याला आश्चर्य वाटतं, म्हणजे तो गोष्ट डिनाय करतोय. मग अशा प्रकारे चुकीच्या ठिकाणी पॉज घेऊन किंवा चुकीच्या शब्दावर भर देऊन ज्या ज्यावेळी अर्थाचा अनर्थ होतो, जसं इकडे बघा कन्फेशन आणि एखाद्या गोष्टी संदर्भात गोष्ट डिनाय करणं, या गोष्टीत जमीन आसमानाचा फरक आहे. पण झालंय काय, वाचण्याच्या किंवा बोलण्याच्या चुकामुळे ज्या ज्यावेळी चुकीचा अर्थ निघतो किंवा चुकीच्या शब्दावर भर दिल्यामुळे जेव्हा चुकीचा अर्थ निघतो, त्यावेळी पॉलिसी ऑफ अकाउंट किंवा पॉलिसी ऑफ असेंट होते. आता अशा प्रकारची पॉलिसी एक्झाम मध्ये विचारली जात नाही. याचं कारण काय, तुम्हाला एक्झाम मध्ये येऊन कोणी एक्झामिनर ही गोष्ट वाचून दाखवणार नाही, आणि जर ही गोष्ट वाचून दाखवली नाही तर नक्की याच्यात काय चुकीचं आहे कोणालाच समजू शकत नाही. ते मेजॉरिटी ऑफ द केसेस पॉलिसी ऑफ अकाउंट किंवा असेंट ऍज अ थिअरी म्हणून विचारली जाऊ शकेल, पण अदरवाईज क्वेश्चन नंबर 3 मध्ये येणार नाही. ही स्लाइड समजली आहे का? पुढच्या स्लाइड कडे येतोय. नेक्स्ट पॉइंट आहे फिगर ऑफ स्पीच और पॅरोनिमस. इकडे काय होतंय बघा, दिस पॉलिसी अरायझेस व्हेन वी कन्सिडर दॅट वर्ड्स डिराइव्ड फ्रॉम सेम रूट हॅव सेम मिनिंग. म्हणजे काय, काही वेळा काही शब्दांचं ओरिजिन आपल्याला सारखं वाटतं आणि फक्त ओरिजिन सारखं आहे म्हणून अर्थ सारखं असं ज्यावेळी आपण मानतो त्यावेळी लक्षात ठेवायचं फिगर ऑफ स्पीच होते. आता ही गोष्ट समजण्यासाठी तुम्हाला वोकॅब्युलरीची गरज नाही, फक्त वाक्यात काय करायचे, अशा प्रकारचे 2 शब्द शोधायचे ते तुम्हाला सेम ओरिजिनचे वाटतील. फॉर एक्झाम्पल बघा, रिझन, रिझनेबल, अशा प्रकारच्या शब्दाचा फक्त एक पेअर शोधा ज्या ठिकाणी तुम्हाला काही अक्षरं ही त्यांची जुळणारे दिसतात किंवा सुरुवात असेल किंवा शेवट असेल, एवढा फक्त शोधा आणि फिगर ऑफ स्पीच असं लिहून टाका, 2 मार्क्स तुम्हाला मिळतील. ही खूप सोपी पॉलिसी आहे. आज जर वोकॅब्युलरीचा जर विचार केला तर इकडे काय होतंय ते बघा, सिन्स मेन आर एबल टू रिझन ही इज अ मॅन अँड ही इज रिझनेबल. इकडे झालंय काय, माणसाकडे तर्क करण्याची, विचार करण्याची शक्ती आहे, तो माणूस आहे त्यामुळे तो रिझनेबल आहे. आता होतंय काय, रिझनचा अर्थ होतोय विचार करण्याची तर्क शक्ती असेल, रिझनेबलचा अर्थ होतोय काय, वाजवी असेल किंवा जी गोष्ट आपल्या खिशाला परवडते त्याला आपण रिझनेबल म्हणतो. आता माणसाच्या बाबतीत असं म्हणता येईल का, तो माणूस स्वस्त आहे, तो माणूस महाग आहे, नाही. पण इकडे आणि काय केलंय, रिझन हा शब्द माणसाला जुळतोय, मग हा शब्द पण त्याला ऍप्लिकेबल होत असेल. रिझनचा अर्थ जर तर्क होतोय तर याचा अर्थ स्वतर्क होत असेल. इकडे झालंय काय, फक्त दोघांचंही ओरिजिन सेम असल्यामुळे त्याने दोन्ही शब्दांचं सेम अर्थ असेल असं गृहीत धरल्याने वापरलं. मग लक्षात ठेवायचंय, फिगर ऑफ स्पीच किंवा पॅरोनिमस टर्म अशा प्रकारची पॉलिसी शोधण्यासाठी वोकॅब्युलरीची गरज नाही, फक्त वाक्यात अशा प्रकारच्या 2 शब्दांचा पेअर शोधा. पेअर मिळाला की बिंदास लिहून टाकायचंय. ही पॉलिसी आहे फिगर ऑफ स्पीचची. नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया. आधी याच्यात काही शंका आहे का फिगर ऑफ स्पीच संदर्भात, तर ती एकदा विचारा. चालेल, पुढचा पाठ घेतोय, पॉलिसी ऑफ डिव्हिजन अँड पॉलिसी ऑफ कंपोजिशन. आता लक्षात ठेवायचं, ज्या ज्यावेळी डिव्हिजन आणि कंपोजिशन येईल त्यावेळी या पॉलिसीचा संबंध असेल ग्रुपशी आणि त्याच्या मेंबरशी. आता पहिल्यांदा पॉलिसी ऑफ डिव्हिजन मध्ये काय होतंय बघा, समटाइम्स वी आर्ग्यू दॅट व्हॉट इज ट्रू ऑफ अ ग्रुप ऑर अ क्लास इज ट्रू ऑफ इट्स मेंबर्स और व्हॉट इज ट्रू ऑफ होल इज ट्रू ऑफ इट्स पार्ट. वी कमिट द पॉलिसी ऑफ डिव्हिजन. म्हणजे काय, काही वेळा ऍज अ ग्रुप किंवा ऍज अ कम्प्लीट एखादी गोष्ट किंवा सुटे सुटे भाग एकत्र करून एखादी गोष्ट तयार केली जाते. मग त्या गोष्टीमध्ये ज्या क्वालिटी आहे तीच क्वालिटीच्या प्रत्येक कणात, प्रत्येक भागात असेल, किंवा एखाद्या ग्रुपमध्ये जी काय क्वालिटी आहे तीच क्वालिटी त्या ग्रुपच्या प्रत्येक मेंबर मध्ये असेल, असं आपण ज्यावेळी अज्युम करतो किंवा असर्ट करतो किंवा आर्ग्यू करतो त्यावेळी पॉलिसी ऑफ डिव्हिजन होते. म्हणजे बघा, तुम्ही सायकल चालवत कॉलेजला जाऊ शकता, पण समजा मी तुमच्याकडे फक्त सायकलची सीट दिली, ही सीट घे, यावर बस आणि कॉलेजला जा, बाकी कोणताही भाग दिला नाहीये, तर अशा वेळी पॉलिसी ऑफ डिव्हिजन होईल. कारण काय, सायकलची जी काही क्वालिटी आहे तुम्हाला शाळेतनं किंवा घराकडून कॉलेजला नेण्याची, तीच क्वालिटी तुम्ही सायकलच्या प्रत्येक भागामध्ये शोधू शकत नाही. सायकलच्या सीटवर तुम्ही फक्त बसलं तर तुम्ही घरून कॉलेजला जाल का, जाणार नाही. मग जर मी अशा प्रकारची गोष्ट असर्ट केली की जी गोष्ट एखाद्या ग्रुपच्या संदर्भात शक्य आहे, जी गोष्ट एखाद्या वस्तूच्या संदर्भात शक्य आहे, तीच गोष्ट त्याच्या प्रत्येक मेंबर, प्रत्येक भागाच्या संदर्भात शक्य असेल, त्यावेळी पॉलिसी ऑफ डिव्हिजन होईल. इकडे एक्झाम्पल बघा, अ पॅक ऑफ वुल्फ्स कॅन इझिली किल अ लेपर्ड, देअरफॉर अ वुल्फ इज स्ट्रॉंगर दॅन लेपर्ड. इकडे झालंय काय, हा जो काही कोल्ह्याचा किंवा तरसांचा जो काही ग्रुप असेल तो ग्रुप बिबट्याला ठार करू शकतो. याचा अर्थ काय, एकटा बिबट्या, एकटा तरस असेल किंवा कोल्हा असेल, हा बिबट्यापेक्षा जास्त ताकदवान आहे. बरोबर आहे का, नाही. ते आउट नंबर करू शकतो. त्याचं कारण काय, बिबट्या एकटा होता आणि यांचा ग्रुप होता. मग जर ग्रुपने बिबट्याला मारलंय म्हणून कोल्ह्याला वाटलंय मी उद्या जाऊन एकटा जाऊन फक्त बिबट्याला मारेन, तर काय होणार आहे, बिबट्या कोल्ह्याला मारेल आणि कोल्हा रडत घरी जाईल. त्याचं कारण काय, तुम्ही ऍज अ ग्रुप होता म्हणून तुम्ही त्या बिबट्याला ठार करू शकला, हरवू शकला. ऍज अ ग्रुप तुम्ही जी पॉवर वापरताय तीच पॉवर प्रत्येक मेंबर मध्ये आहे, हे एक्सपेक्ट करणं चुकीचं आहे. जर कोल्ह्याच्या ग्रुपने जर एखाद्या बिबट्याला ठार केलं असेल आणि म्हणून आपण मानलं की एकटा कोल्हा बिबट्यापेक्षा ताकदवान आहे, तर इकडे पॉलिसी होते. कारण काय,
त्यांचा ग्रुप होता म्हणून त्यांची जी ताकद होती तीच ताकद प्रत्येक सिंगल मेंबर मध्ये असणार नाही. सिंगल मेंबर कधीही बिबट्याला किंवा चित्त्याला आउट नंबर किंवा ओव्हर पॉवर करू शकणार नाही. इकडे आणि काय केलंय, ग्रुपमध्ये जी पॉवर आहे तीच पॉवर प्रत्येक मेंबर मध्ये असेल असं अज्युम केलंय. तर मी सायकलचं जे काही एक्झाम्पल घेतलं होतं, सायकलची जी काही कॅपॅसिटी आहे ती तुम्हाला ट्रॅव्हलिंग एनेबल करते, तीच कॅपॅसिटी सायकलच्या प्रत्येक भागात असेल का, सीटमध्ये असेल का, बेलमध्ये असेल का, नाही. मग जर मी सायकलची जी काही कॅपॅसिटी आहे तीच सायकलच्या फक्त सीटमध्ये आहे, फक्त बेलमध्ये आहे असं जर मी अज्युम केलं असेल, तर अशा ठिकाणी मी काय करतोय, ग्रुपमध्ये जी गोष्ट आहे ती मेंबरमध्ये आहे असं चुकीच्या पद्धतीने असर्ट करतोय. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ग्रुप आणि मेंबर दिसेल, जसं इकडे पॅक ऑफ वुल्स दिसतोय आणि वुल्फ दिसतोय, त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे पॉलिसी ऑफ डिव्हिजन होणार आहे. तर पुढे येऊया पॉलिसी ऑफ कंपोजिशन. आता इकडे काय होतंय, डिव्हिजनच्या नेमकं विरुद्ध कंपोजिशन आहे. When we say that the quality which is possessed by member or members is also possessed by the group, we commit the policy of composition. इकडे होतंय काय, एखाद्या ग्रुप मधील एखादा मेंबर आहे त्याच्यात जी काही क्वालिटी आहे तीच क्वालिटी मी सर्वांमध्ये आहे असं जर असर्ट करत असेल, असं जर मी आर्ग्यू करत असेल, तर अशा पॉलिसी ऑफ कंपोजिशन होते. याचा अर्थ काय, समजा प्रिला फर्स्ट इयरचा वर्ग आहे, यातील काही मुलं अशी आहेत जी लेक्चर जॉईन करतायत, म्यूट करतायत आणि मस्त 8:15 पुन्हा झोपायला जात आहेत. अशा वेळी एक स्टुडंट असा मला मिळाला असेल, याच्यावरून मी स्टेटमेंट केलं, प्री फ्लॉ सेकंड इयरचे सगळे विद्यार्थी असे आहेत ते लेक्चरच्या म्यूट करतात आणि मस्त झोपून देतात. चालेल का, चालणार नाही. एका मेंबरच्या बाबतीत जी क्वालिटी जे मला आढळलं ते मी प्रत्येकाच्या बाबतीत असर्ट करू शकेन का, करू शकणार नाही. अशा प्रकारची जर मी चूक केली असेल तर त्याला म्हणायचे पॉलिसी ऑफ कंपोजिशन. म्हणजे काय, ज्या इंडिव्हिज्युअल मेंबरमध्ये किंवा इंडिव्हिज्युअल पार्टमध्ये जी काय क्वालिटी होती तीच क्वालिटी त्या ग्रुपमधील प्रत्येकामध्ये असेल, किंवा ती पार्ट जो काही आहे तो जोडून जी काही वस्तू तयार होईल त्या वस्तूमध्ये सुद्धा असेल, अशा प्रकारचं असर्ट करणं म्हणजे पॉलिसी ऑफ कंपोजिशन. एक्झाम्पल बघा, जलेबी, केचप अँड चॉकलेट आर टेस्टी. आता जो कोण आर्ग्युमेंट करणार आहे तर जिलेबी पण आवडते, केचप आवडते आणि चॉकलेट आवडते. तो काय म्हणतोय, मिक्सचर ऑफ दिस इज बाउंड टू बी स्टील मोर टेस्टी. त्याने जिलेबी, केचप आणि चॉकलेट सर्व एकत्र केलंय आणि म्हणतोय याची चव त्याच्यापेक्षा पण चांगली असेल. खरं आहे का, चव चांगली असणार नाहीये. पण इकडे याने काय केलं, इंडिव्हिज्युअल मेंबर हे सगळे काय आहेत, खाण्याच्या गोष्टी आहेत, बरोबर आहे. मग खाण्याच्या गोष्टीमध्ये सेपरेटली जी काय क्वालिटी होती तीच क्वालिटी यांच्या मिक्सचर मध्ये असेल, म्हणजे ऍज अ ग्रुप मध्ये असेल असं याने अज्युम केलंय. मग या ठिकाणी होते पॉलिसी ऑफ कंपोजिशन. पुन्हा एकदा सांगतो, डिव्हिजन आणि कंपोजिशन ह्या एकमेकांच्या विरुद्ध असणाऱ्या पॉलिसी आहेत, दोघांचाही संबंध ग्रुपशी आहे. डिव्हिजन मध्ये काय होणार आहे, जी काही एखाद्या वस्तूमध्ये किंवा ग्रुपमध्ये क्वालिटी आहे ती त्याच्या पार्टमध्ये किंवा मेंबरमध्ये आहे असं ज्यावेळी असर्ट केलं जाईल त्यावेळी होईल पॉलिसी ऑफ डिव्हिजन. तर ज्यावेळी सिंगल मेंबरमध्ये जी काही क्वालिटी आहे तीच तुम्ही ग्रुपच्या बाबतीत म्हणत असाल, किंवा जर एखाद्या घटकामध्ये जी क्वालिटी आहे तीच क्वालिटी त्याच्या पूर्ण वस्तूमध्ये असेल असं जर मानत असाल, त्यावेळी पॉलिसी ऑफ कंपोजिशन होईल. त्या ठिकाणी पॉलिसी ड्यू टू इन अटेन्शन टू अँबिग्युइटीज ऑफ लँग्वेज कव्हर झालेला आहे. कोणताही भाग जर समजला असेल किंवा शंका असेल तर विचारा. पुढे जातोय, फॉलोसिस ड्यू टू इन अटेन्शन टू आर्ग्युमेंट. आता इकडे काय होतंय ते बघूया. इकडे लक्षात ठेवायचंय, पहिल्या ज्या काही 2 कॅटेगरी होत्या, म्हणजे लॉजिकल फॉर्मच्या संदर्भात जी काय होती आणि अँबिग्युइटीच्या संदर्भात होती, ते 2 कॅटेगरीत जे काही उरलेलं आहे ते सर्व येईल इन अटेन्शन टू आर्ग्युमेंट मध्ये. इकडे काय होतंय बघूया. पहिला आहे पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट. Sometimes we argue that what is true under normal circumstances is also true under special circumstances, and in such case we commit the policy of accident. याचा अर्थ काय, काही गोष्टी आपण इन जनरली नॉर्मली करत असतो, त्याच गोष्टी आपण प्रत्येक किंवा स्पेशल केस मध्ये सुद्धा करू असं जर आपण मानत असू तर अशी पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट होते. याचा अर्थ बघा, असं मानलं जातं की सूर्यास्तानंतर माणसाने झोपलं पाहिजे, सूर्योदयापूर्वी माणसाने उठलं पाहिजे. आपण अज्युम करूया रात्री 10 वाजता माणसाने झोपलं पाहिजे आणि सकाळी 5 वाजता माणसाने उठलं पाहिजे. हा झाला जनरल रूल. एके दिवशी मला ट्रेनने जायचंय, ट्रेन आहे रात्री 3:30 वाजताची, पण मी काय म्हणतोय, जनरल रूल, सूर्योदयापूर्वी उठलं पाहिजे, सूर्यास्तानंतर झोपलं पाहिजे. मी 10 वाजता झोपलो आणि 5 वाजता उठलोय, मला 3:30 ची ट्रेन मिळेल का, रात्री 3:30 ची ट्रेन मला मिळणार नाही. कारण काय, जी गोष्ट जनरल सेन्स मध्ये आहे ती गोष्ट मी स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. इकडे एक्झाम्पल बघा, वी ऑट नॉट टू गो टू वॉर बिकॉज इट इज रॉंग टू शेड ब्लड. रक्तपात करणं चुकीचं आहे, गोष्ट मान्य आहे, पण जर शत्रू जर आता घुसखोरी करत असेल, शत्रू गोळीबार करत असेल, अशा वेळी त्याला सांगून चालेल का, मी गांधीजींचा भक्त आहे, तू माझ्या उजव्या हातावर गोळी मारली ना, आता डाव्या हातावर पण गोळ्या मार, चालेल का, नाही. मग ज्या वेळी लक्षात ठेवायचं, जे काय नॉर्मल सर्कमस्टन्सेस मध्ये असतं तेच स्पेशल सर्कमस्टन्सेस म्हणजे त्या विशिष्ट गोष्टी वेळी सुद्धा करणं एक्सपेक्टेड जर थिंकर दाखवत असेल किंवा जर आर्ग्यू करत असेल त्यावेळी पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट होते. याचा अर्थ काय, इन जनरल रक्तपात करणं असेल, मारामारी करणं, खून खराबा करणं हे चुकीचं आहे, पण जर देशावर हल्ला झाला त्यावेळी तुम्ही तसंच मानून चालेल का, नाही.
त्यावेळी तुम्ही प्रतिकार केलाच पाहिजे. बरोबर आहे? म्हणजेच काय, इन जनरल रक्तपात करणं जरी चुकीचं असलं तरी ज्यावेळी तुमच्यावर हल्ला होतो अशा वेळी तुम्ही प्रतिकार केलाच पाहिजे. म्हणजेच काय, जी गोष्ट जनरली स्वीकारली जाते ती गोष्ट स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये स्वीकारली जाऊ नये. पण जर अशा प्रकारचं आर्ग्युमेंट केलं गेलं की जनरली तुम्ही जी गोष्ट करता तीच गोष्ट स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये करा, तर अशा वेळी लक्षात ठेवायचे पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट होतोय. कारण काय, रक्तपात करणं जनरली चुकीचं होतं, पण ज्यावेळी तुमच्यावर हल्ला होतोय अशा वेळी रक्तपात करणं गरजेचं होतं, जेणेकरून काय, स्वतःचा जीव वाचवता येईल. ती गोष्ट जर केली नाही तर पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट होईल. कारण इन जनरल जी गोष्ट आहे ती स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये करायची नसते. स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये वेगळ्या प्रकारे तुम्ही त्या गोष्टीशी डील करणं एक्सपेक्टेड असतं. हा झाला पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट. आता कॉन्व्हर्स पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट म्हणजे काय, तर कॉन्व्हर्स म्हणजे लक्षात घ्या, इकडे पण तीच गोष्ट आहे जी आपण कंपोजिशन अँड डिव्हिजन मध्ये बघितली. पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंटचे नेमकी विरुद्ध असेल कॉन्व्हर्स पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट. इकडे काय म्हटलंय, इन कॉन्व्हर्स पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट वी पॉइंट टू अ स्पेशल केस अँड से दॅट व्हॉट इज इन दॅट केस इज ट्रू इन जनरल. आता इकडे आणि काय म्हटलंय, मगाशी आपण बघितलं जनरल जी गोष्ट आहे तीच गोष्ट स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये आपण मानली की पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट होतंय. तर कॉन्व्हर्स पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट म्हणजे काय, ज्यावेळी एखाद्या स्पेशल सर्कमस्टन्सेस तुम्ही ज्या प्रकारे डील करता त्याच प्रकारे तुम्ही जर इन जनरल डील करायचा प्रयत्न केला तर अशा वेळी होते कॉन्व्हर्स पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट. याचा अर्थ काय, तुम्हाला स्वरक्षणाचा अधिकार आहे. जर तुमच्यावर कोणी हल्ला केला तर रक्तपात करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. याचा अर्थ असा आहे का, रोज चाकू घेऊन फिरा आणि जरा भांडण झालं की त्याला स्टॅब करा, चाकूने त्याला भोसका. बरोबर आहे का? नाही. मग जर तुम्ही एखाद्या स्पेशल विशिष्ट घटनेच्या वेळी ज्या प्रकारे रिॲक्ट करता तसं जर तुम्ही रेग्युलर रिॲक्ट करायला सुरू केलं असेल तर अशा वेळी होते कॉन्व्हर्स पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट. एक्झाम्पल बघा, इट इज रॉंग टू हॅव अ सायलेन्स झोन. नॉईज डझंट डिस्टर्ब पीपल. आय नो माय नेबर्स बेबी एन्जॉय कार्स ब्लोईंग हॉर्न्स. याचा अर्थ लक्षात घ्या. बेसिकली सायलेन्स झोन्स का असतात, तर लोकांना त्रास होऊ नये, हॉस्पिटल असेल, अजून एखादी गोष्ट असेल ज्या ठिकाणी हॉर्न वाजवून किंवा इतर मोठ्या प्रकारचा आवाज करून जर लोकांना त्रास होत असेल तर अशा ठिकाणी सायलेन्स झोन असतो. मी इकडे हा माणूस काय करतोय, याच्या शेजारी एक बाळ आहे, त्या बाळाला गाड्यांचा हॉर्न ऐकला की मजा येते. मग ते बाळ काय करतंय, गाड्यांचा हॉर्न ऐकल्यानंतर एन्जॉय करतोय, त्याला गाड्या बघायला आवडतात. यावरून याने पूर्ण जगाला जज केलं की जर या लहान बाळाला गाड्यांचा हॉर्न आवडत असेल तर माझ्या शेजारी आजोबा पण राहतात, आजारी आहेत, त्यांना पण गाड्यांचा हॉर्न आवडेल. याचा अर्थ काय, त्याने एका बाळावरून किंवा एका स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये त्या बाळाला जो गाड्यांचा हॉर्न आवडतोय त्यावरून सायलेन्स झोन काढून टाका असं डिक्लेअर करून टाकलंय. इकडे आणि पॉलिसी केली. याचं कारण काय, ते एका बाळाला गाड्यांचा हॉर्न आवडतोय, मे बी तुझ्या शेजारी दुसरं बाळ असेल, तो गाड्यांचा हॉर्न वाजल्यानंतर घाबरत सुद्धा असेल, पण याने काय केलंय, ते एका बाळावरून ते एका स्पेशल सर्कमस्टन्सेस वरून जनरल स्टेटमेंट केलं की सायलेन्स झोन सगळे काढून टाका, हॉर्न वाजवलं की सगळे लोक खुश होतील, हॉस्पिटलमधील पेशंट लवकर बरे होतील जर गाड्यांचा आवाज त्याने ऐकला असेल. बरोबर आहे का? नाही. म्हणजेच काय, ज्यावेळी एखाद्या स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये किंवा एखाद्या विशिष्ट जागी विशिष्ट घटनेच्या वेळी ज्या प्रकारे रिॲक्ट झालो त्याच प्रकारे जर तुम्ही इन जनरल रिॲक्ट व्हायचा प्रयत्न केला असेल किंवा इन जनरल स्टेटमेंट करायचा प्रयत्न केला असेल तर त्यावेळी होते कॉन्व्हर्स पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट. जसे एक्झाम्पल मध्ये एखाद्या लहान बाळाला फक्त गाड्यांचा आवाज आवडतोय म्हणून जर तुम्ही जनरल स्टेटमेंट केलं असेल की सायलेन्स झोन पूर्ण काढून टाका कारण प्रत्येकाला गाड्यांचा हॉर्न आवडेल, तर अशा ठिकाणी आपण कॉन्व्हर्स पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट करतोय. पुन्हा एकदा सांगतोय, ऍक्सिडेंट म्हणजे काय आणि कॉन्व्हर्स पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट म्हणजे काय. पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट मध्ये होतंय काय, आपण इन जनरल प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करण्याची एक बेसिक मेथड असते, पण काही स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये आपण जर इन जनरल जसे रिॲक्ट करतो त्याच प्रकारे रिॲक्ट करायचा प्रयत्न केला असेल तर अशा वेळी आपण पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट करतो. म्हणजे बघा, रेग्युलर तुमचा चालण्याचा एक स्पीड ठरलेला असतो, पण तुम्हाला समोर दिसतंय की गाडीची एका ब्रेक फेल झाली ती तुमच्या दिशेने येते, तर अशा वेळी तुमच्याकडनं पळणं एक्सपेक्टेड आहे. तुम्ही काय केलं, त्यावेळी पण म्हटलं नाही, माझा स्पीड बदलणार नाही, गाडीने तुम्हाला ठोकलंय, पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट झाला. कारण काय, तुम्ही नॉर्मल सर्कमस्टन्सेस मध्ये जसं वागत होता तसं तुम्ही स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये वागण्याचा प्रयत्न केला, त्याला म्हणायचंय पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट. कॉन्व्हर्स पॉलिसी म्हणजे काय, ज्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट ठिकाणी तुम्ही जसं रिॲक्ट केलं, तर तुम्हाला मी सेल्फ डिफेन्स सांगितलं, तुम्हाला सेल्फ डिफेन्सचा अधिकार आहे. जर कोणी हल्ला केला असेल तर तुम्ही त्याच्यावर प्रतिहल्ला करू शकता, जीव वाचवू शकता, मान्य आहे. पण इन जनरल जर तुम्ही हेच करायचा प्रयत्न केला तर चालेल का, वर्गात जरा भांडण झालं, मार त्याला, अजून कुठे भांडण झालं, मार त्याला, चालेल का, चालणार नाही. मग ज्यावेळी तुम्ही एका स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये विशिष्ट घटनेच्या वेळी ती गोष्टकडे किंवा त्या घटनेच्या वेळी जसं तुम्ही रिॲक्ट केला तसं जर तुम्ही इन जनरल रिॲक्ट होत असाल किंवा इन जनरल स्टेटमेंट करत असाल तर अशा ठिकाणी कॉन्व्हर्स पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट होतो. जसं एक्झाम्पल घ्यायचं लहान बाळाचं, लहान बाळ जसं गाड्याच्या हॉर्नला रिॲक्ट झालं यावरून याने जनरल स्टेटमेंट केलं की प्रत्येक माणूस तसाच रिॲक्ट होईल, जे चुकीचं होतं. हे पॉईंट समजलेत का? जर काही शंका असेल अनम्यूट करा किंवा मेसेज करून विचारा. नेक्स्ट पार्ट कडे येतोय.
पुढे आहे पॉलिसी ऑफ इग्नोरेशिओ इलेंची. याचा अर्थ काय होतोय? दी पॉलिसी ऑफ इग्नोरेशिओ इलेंची मीन्स आर्ग्युमेंट बिसाइड्स पॉइंट ऑर इररिलेव्हंट. याचा अर्थ काय? ज्यावेळी तुम्ही मेन जो काही युक्तिवाद आहे त्यातून तुम्ही भरकटता, त्या जो काही मुद्दा आहे, समजा मी आता लॉजिक शिकवतोय, लॉजिक मध्ये समजा जॉग्राफीचा काही रेफरन्स आला आणि पूर्ण लेक्चर जॉग्राफीवर घेतलं, लॉजिकचं काही बोललोच नाही, तर अशा वेळी म्हणायचं पॉलिसी ऑफ इग्नोरेशिओ इलेंची. आता इग्नोरेशिओ इलेंची एक पॉलिसीचा ग्रुप आहे. काही वेळा याच्यावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये प्रश्न विचारला जातो, ज्या ठिकाणी इग्नोरेशिओ इलेंची विचारल्यानंतर तुम्ही याच्या अंडर ज्या काही 6 पॉलिसी येतात ते एक्सप्लेन करणं एक्सपेक्टेड आहे. तर आपण पहिली पॉलिसी बघूया, आर्ग्युमेंटम ऍड बॅक्युलम. त्याचं प्रोनाउन्सिएशन तुम्हाला हवं तसं करू शकता. महत्वाचं काय, स्पेलिंग बघा आणि असंच तसं स्पेलिंग तुम्ही एक्झाम मध्ये लिहा. तर पहिलं आहे आर्ग्युमेंटम ऍड बॅक्युलम. इकडे काय म्हटलंय, when we make a person accept the conclusion by appeal to force or argument commits the fallacy of argumentum ad baculum. याचा अर्थ काय बघा, ज्यावेळी माझ्याकडे मी जे काही बोलतोय ते समोरच्याने स्वीकारावं म्हणून मी जर बळाचा वापर करत असेल, मग ते फिजिकल असेल किंवा मेंटल असेल, त्या ठिकाणी होते आर्ग्युमेंटम ऍड बॅक्युलम. याचा अर्थ काय, मी तुमच्या लॉजिकचे पेपर तपासतोय, एका पर्टिक्युलर स्टुडंटचा पेपर आला आणि तो स्टुडंट गन घेऊन माझ्या समोर आला, टेबलवर गन ठेवले आणि मला विचारतोय तुझा माझा पेपर कसा आहे. मी सांगितलं पेपर खूप छान आहे, असा पेपर मी आजपर्यंत बघितलेला नाही. इकडे मी काय करतोय, त्याने जे काही उत्तर दिलंय ते मी स्वीकारावं म्हणून तो गनचा वापर करतोय. अशा प्रकारे जर फिजिकल असेल किंवा मेंटल असेल, ज्यावेळी बळाचा वापर करून आपण जे म्हणतोय तेच सिद्ध करायचा प्रयत्न केला जाईल विदाउट एनी व्हॅलिड रिझनिंग, त्यावेळी होते आर्ग्युमेंटम ऍड बॅक्युलम. एक्झाम्पल बघा, बिवेअर ऑफ कॉन्सिक्वेन्सेस ऑफ व्हॉट यू से, पीपल विल स्टोन यू. इकडे तो माणसाला सांगतोय जे काय बोलते त्याचे परिणाम काय होतील याचा विचार कर, लोक तुझ्यावर दगड मारतील. म्हणजे काय, आधीच त्या माणसाला प्रेशराईज केलं, जेणेकरून काय मी जे काय म्हणतोय तो माणूस स्वीकारेल. ज्यावेळी अशा प्रकारे तुमच्या गोष्ट लक्षात येते की फोर्सचा वापर केला जातोय, मग तो फिजिकल असेल किंवा मेंटल असेल, त्या ठिकाणी लक्षात ठेवायचंय आर्ग्युमेंटम ऍड बॅक्युलम होते. नेक्स्ट पॉलिसी आहे आर्ग्युमेंटम ऍड होमिनिम. इकडे काय होतंय, दिस पॉलिसी इज सेड टू बी कमिटेड व्हेन इन्स्टेड ऑफ डिस्प्रूव्हिंग द ट्रूथ ऑफ अवर opponent said we attack the man who says it. याचा अर्थ काय, जर तुम्ही एखाद्या डिबेट मध्ये असाल तर अशा वेळी तुमच्याकडनं काय एक्सपेक्टेड आहे, तुमच्या अपोनंटने जो काही मुद्दा मांडलाय तो मुद्दा खोडून काढणं, तुमच्या अपोनंटला खोडून काढणं नाही. जर तुम्ही त्याचा मुद्दा राहिला बाजूलाच आणि अपोनंटवर जर पर्सनल रिमार्क करायला सुरुवात केली असेल किंवा पर्सनली त्या माणसावर अटॅक करता त्याच्या मुद्द्यावर अटॅक करत नाही तर अशा वेळी होते आर्ग्युमेंटम ऍड होमिनिम. एक्झाम्पल बघा, इन अ कोर्ट, युअर ऑनर, द एव्हिडन्स इन दिस ट्रायल क्लिअरली शोज दॅट द विटनेस इज प्रॉस्टिट्यूट सो शी कॅनॉट बी टेलिंग द ट्रूथ. आता इकडे तो काय म्हणतोय, जो कोण इकडे साक्ष देण्यासाठी आलोय ती वैश्य आहे आणि फक्त वैश्य आहे म्हणून ती खरं बोलू शकत नाही. बरोबर आहे का, वैश्य असण्याचा आणि खरं किंवा खोटं बोलण्याचा काही संबंध आहे का, नाही. मग इकडे तिचं जे काही बोलणं आहे तो ते खोटं आहे सिद्ध करू शकत नाही म्हणून तो काय करतोय, तिच्या कॅरेक्टरचा वापर करतोय. मग अशा ठिकाणी लक्षात ठेवायचं आर्ग्युमेंटम ऍड होमिनिम होते. पण लक्षात ठेवा, कॅरेक्टरवर अटॅक करणं त्याच वेळी चुकीचं असेल ज्यावेळी कॅरेक्टर ही क्वेश्चन मध्ये नसेल. म्हणजे काय, आता मी एखादा मुद्दा समजा फार्मर्स बिल संदर्भात मानतो आणि एखादा माणूस माझ्यावर अटॅक करतोय, त्या बिलचे मुद्दे खोडून काढत नाहीये, तर आर्ग्युमेंटम ऍड होमिनिम होईल. पण जर एखाद्या केसमध्ये एखाद्या माणसाचं कॅरेक्टर इन क्वेश्चन असेल, फॉर एक्झाम्पल अडल्टरी घ्या, अडल्टरीचं प्रोसिडिंग चालू आहे आणि अशा वेळी जर मी त्या माणसाच्या कॅरेक्टरवर अटॅक केला असेल तर अशा वेळी ते बरोबर असेल. लक्षात ठेवायचंय नक्की डिबेट कशाबद्दल आहे हे सुद्धा महत्वाचे असते. तर डिबेट समजा त्या माणसाबद्दलच आहे, जर मी त्या माणसावर अटॅक करतोय अशा वेळी अटॅकिंग बरोबर आहे. पण जर डिबेट त्या माणसाच्या कॅरेक्टर संदर्भात नसेल, इतर विषया संदर्भात असेल आणि तो विषय सोडून मी माणसावर अटॅक केला तर अशा वेळी फक्त आर्ग्युमेंटम ऍड होमिनिम होते. हा पॉईंट क्लिअर झालाय का बघा, दोन्ही पॉईंट. नेक्स्ट स्लाइड कडे जातोय. ओके, आर्ग्युमेंटम ऍड पॉप्युलम. इकडे काय होतंय, when we appeal to feeling or emotions for supporting our conclusion or argument will commit the fallacy of argumentum ad populum. याचा अर्थ काय, तुम्ही जी काही गोष्ट सांगताय ती गोष्ट सिद्ध करण्यासाठी ज्यावेळी तुम्ही भावनेचा वापर करता, म्हणजे काय तुमच्याकडे व्हॅलिडिटी गोष्ट जस्टिफाय करण्यासाठी काहीच नाही, आपण काय करतोय इमोशनचा वापर करतोय, इमोशनल अपील करतोय, अशा वेळी होते आर्ग्युमेंटम ऍड पॉप्युलम. म्हणजे बघा, यू से यू डू नॉट बिलीव्ह इन चाइल्ड मॅरेज, आर यू वायझर दॅन अवर अँसेस्टर. इकडे जो काही माणूस आहे तो त्याच्या पूर्वजांना मानतोय, पूर्वजांचं जे काही श्राद्ध जे काय असेल ते सगळं काही करतोय आणि इकडे झालंय काय, त्या माणसाने सांगितलं मला बालविवाह मान्य नाही. मग आता या माणसाला ते बालविवाह मान्य करून घेण्यासाठी याने काय केलं, त्याच्यात पूर्वजांचा वापर केला. तू स्वतःला पूर्वजांपेक्षा शहाणा समजतोस का. आता तो माणूस इमोशनल झाला, नाही माझ्या पूर्वजांपेक्षा मी शहाणा नाही, मग तो म्हणेल चाइल्ड मॅरेज बरोबर आहे. मग अशा ठिकाणी तुम्ही व्हॅलिडली चाइल्ड मॅरेज जस्टिफाय केलंय का, नाही. पण त्या माणसाच्या भावनेचा वापर करून जर तुम्ही तुमची जी काही गोष्ट ती त्याच्या गडी उतरवण्याचा प्रयत्न करत असाल, अशा ठिकाणी होते आर्ग्युमेंटम ऍड पॉप्युलम, म्हणजे इमोशनचा वापर करणं. आता याचीच पुढची व्हर्जन आहे आर्ग्युमेंटम ऍड मिझरिकॉर्डियम. इकडे होतंय काय,
In this policy, we use an irrelevant appeal to the feeling of pity for getting a conclusion accepted. In short, अलका कुबलच्या मूवीमध्ये जे काही होतं रड गाणं तेच इकडे होणार आहे. म्हणजे काय, इकडे फक्त तुम्ही दुःख दाखवायचे, कसा माझा क्लायंट गरीब आहे, कसं त्याचं आयुष्य वाईट आहे हे दाखवायचे आणि अशा प्रकारे वाईट फिलिंग देऊन किंवा इमोशनली ब्लॅकमेल करतो त्या प्रकारे इमोशन्सचा वापर करून फक्त वाईट. इकडे तुम्ही फॅमिलीच्या संदर्भात चांगल्या वाईट काही फिलिंग असू शकतात आर्ग्युमेंट ऑफ पॉप्युलम मध्ये, ज्या ठिकाणी तुम्हाला आनंद असेल, दुःख असेल, काही असेल. पण आर्ग्युमेंट ऍट मिझरिकोर्डियम मध्ये फक्त मिझरी असते, फक्त वाईट वाटणंच असतं. मग अशा प्रकारच्या वाईट वाटण्याचा इमोशन्सचा वापर करून जर तुम्ही एखादी गोष्ट सिद्ध करण्याचा प्रयत्न करता त्या तेवी होते आर्ग्युमेंटम ऍट मिझरिकोर्डियम. म्हणजे बघा इकडे तो वकील काय म्हणतोय, Gentlemen of the jury, I finally request you most earnestly to see the miserable condition of the poor man, my client. He is penniless and committed the theft only to feed his baby in the arms of his weeping wife. It would therefore be generous of you to declare him not guilty. इकडे तो मान्य करतो याने चोरी केली, पण याने काय सांगितलं, तो माणूस खूप गरीब आहे, त्याच्याकडे पैसा नाही, त्याचं बाळ भुकेलं होतं म्हणून त्याने चोरी केली. आता जर एखादा माणूस इमोशनल असेल तर अशिवाय तो काय म्हणेल, जस्टिफायबल आहे की बाबा खरीच परिस्थिती वाईट आहे, त्याचं मूल भुकेलं आहे म्हणून याला आपण ऍक्विट करून टाकूया, निर्दोष मुक्त करून टाकूया. इकडे याने काय केलंय, इकडे याच्याकडे ती गोष्ट जस्टिफाय करण्यासाठी काय होतंय, फक्त इमोशन. अशा प्रकारे तुम्ही फक्त इमोशनचा वापर करून, भावनेला हात घालून ते सुद्धा वाईट भावना किंवा दुःख हे दाखवून, त्या व्यक्तीचं दुःख दाखवून, ते दुःख समोरच्याला विकून जर तुम्ही तुमची गोष्ट सिद्ध करायचा प्रयत्न करत असाल, अशा ठिकाणी होतंय आर्ग्युमेंटम ऍड मिझरिकोर्डियम. नेक्स्ट आहे आर्ग्युमेंटम ऍड व्हेरिकुंडियम. इकडे काय होतंय बघा, argument in which the conclusion is supported by appeal to improper authority commits the fallacy of argumentum ad verecundiam. याचा अर्थ काय होतोय, ज्या ठिकाणी बघा आपण प्रत्येक वेळी एखादं वाक्य जर बोलायचं असेल, तिथं सिद्ध करायचं असेल तर फेमस माणसाचं नाव वापरतो. म्हणजे ज्यावेळी तुम्ही आता पुढे सेकंड इयर थर्ड इयर पुढे याल ते आपण सालमनचं नाव वापरू एखादी डेफिनेशन द्यायची असेल तर, कारण काय सालमन फेमस आहे. किंवा जर मुटकोटला गेला असाल तर आपण कॉन्स्टिट्यूशन म्हटल्यानंतर एमपीजे यांचं नाव वापरतो, कारण काय माणूस फेमस आहे, एक ऑथॉरिटी आहे. पण काही वेळा काय होतंय, आपण चुकीच्या ऑथॉरिटी वापरतो आणि गोष्ट सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. जसं एक्झाम्पल बघा, माय डॉक्टर वॉज सेइंग नो बेल इज ग्रांटेड इन नॉन बेलेबल ऑफेन्स. आता डॉक्टरचा आणि जामिनाचा काही संबंध आहे का, हा काय म्हणतोय, माझा डॉक्टर सांगतोय की अजामीनपात्र गुन्ह्यामध्ये जामीन मिळत नाही. ही गोष्ट बरोबर आहे का, किंवा गोष्ट सिद्ध होऊ शकते का, सिद्ध होऊ शकत नाही. कारण काय, जामीन मिळणार की नाही ठरवणार कोर्ट, सांगणार वकील. इकडे डॉक्टर घेतलाय. मग अशा प्रकारे जर तुमच्या लक्षात येतंय, चुकीच्या माणसाचा दाखला देऊन, चुकीचा माणूस वापरून जर तुम्ही एखादी गोष्ट सिद्ध करायचा प्रयत्न करताय, फक्त एखादा माणूस फेमस आहे म्हणून तो वाटेल ते बोलेल, ज्याच्याशी काही संबंध नाही, ते बरोबर आहे असं आपण ऍक्सेप्ट करू शकत नाही. जर तो त्या क्षेत्रातील एक्सपर्ट असेल, त्याने जर अभ्यास केला असेल आणि जर त्याने सांगितलं असेल तरच ती गोष्ट प्रूव्ह होते. मग काही वेळा काय होतंय, फक्त फेमस आहे म्हणून त्या माणसाचं नाव टाकून जर तुम्ही काहीही प्रूव्ह करायचा प्रयत्न केला ज्याच्याशी त्या ऑथॉरिटीचा म्हणजे त्या माणसाचा काही संबंध नाही, तर अशा वेळी होते आर्ग्युमेंटम ऍड वेरिकुंडियम. पुढे आहे लास्ट पॉलिसी आर्ग्युमेंटम ऍड इग्नोरेशियम. इकडे काय होतंय, समटाइम्स वी टेक ऍडव्हान्टेज ऑफ इग्नोरन्स ऑफ अवर ओपोनंट. अ मॅन मे से दॅट हिज व्ह्यू इज करेक्ट बिकॉज ऑपोजिट व्ह्यू कॅनॉट बी प्रूव्ड. when we do so we commit the policy of argumentum ad ignoratium. याचा अर्थ काय, ज्यावेळी तुम्ही समोरच्याच्या अज्ञानाचा फायदा घेताय, समोरच्याला एखादी गोष्ट कळत नाहीये हे ज्यावेळी तुमच्या लक्षात आहे, त्याचा जर तुम्ही गैरफायदा घेऊन तुम्ही तिचा मुद्दा खोडत नाही आहात, पण तुम्ही तुमची गोष्ट सिद्ध करायचा प्रयत्न करतात. फॉर एक्झाम्पल बघा, एखादी डिबेट चालू आहे, माझा अपोनंट जो आहे त्याचं मराठी खूप चांगलं आहे पण त्याला इंग्लिश येत नाहीये, त्याने मुद्दे खूप चांगले मांडले जे मला खोडता येत नाही. मी काय करतोय, कम्प्लिटली इंग्लिश मध्ये डिबेट करायला सुरुवात करतोय. कारण काय, त्याला इंग्लिश येत नाही, तो इंग्लिश मध्ये माझे मुद्दे खोडून टाकू शकत नाही आणि मी सांगायचं मी डिबेट जिंकलो, कारण काय त्याने माझे मुद्दे खोडले नाही. अशा प्रकारे जर तुम्ही समोरच्याच्या अज्ञानाचा जर वापर करून जर जिंकत असाल, जर तुमची गोष्ट बरोबर आहे सिद्ध करायचा प्रयत्न करता, अशा वेळी होते आर्ग्युमेंटम ऍड इग्नोरेशियम. म्हणजे काय, इकडे बघा, यू हॅव नो रिझन फॉर युअर बिलीफ दॅट गॉड डज नॉट एक्झिस्ट सो आय एम राईट इन होल्डिंग दॅट गॉड एक्झिस्ट. म्हणजे काय, इकडे त्याने काय सांगितलंय, तर या ठिकाणी देव अस्तित्वात नाही असं सांगण्यासाठी तुझ्याकडे काहीच नाही म्हणून माझं बोलणं बरोबर आहे. अशा प्रकारे समोरच्या अज्ञानाचा वापर केला जाईल, त्याच्या वेळी ही पॉलिसी होईल. आता पॉलिसीच्या संदर्भात कोणतीही शंका असेल तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून विचारा. त्यानंतर पीपीटी जी असेल याची मी पीडीएफ करतो आणि ग्रुपवर शेअर करतो, तिकडे पण एकदा वाचा आणि काही जर अडलं असेल तर मला मेसेज करून सांगा. कोणालाही शंका नाही असं मानतोय. उद्याच्या लेक्चरला जो काही पार्ट राहिला तो आपण कव्हर करूया. हॅव अ गुड डे.